अरे बाबा, अरे तुला तर मशाल लावायला सांगितली होती ना व? आता हे काय म्हणायचं आणि कुणास ठाऊक. बानू, तुला ठाव आहे का काय? मला कसं काय ठाव असेल मावशी? मी बी तुझ्या संग आख्यानामध्येच होते नव्ह का? जास्तनीच विचाराव का? चल. बा नाही ते आख्यान झाल्यावर खाली वाड्याकडेच निघालो होतो. पर तवाच हे समज मोहर दिसलं म्हणून थांबलो. असं वय. चौडप्पा, हे समज काय आहे जी? हे म्हाळसा देवीनी समधी तयारी करायला सांगितली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे समजा केलंय बघा. म्हाळसा देवींनी सांगितलं आहे वय? वय. नाही म्हणजे ते आलं ध्यानात, पर म्हणजे ही समज कशा पायी तुम्हाला काय ठाव आहे का? नाही म्हणजे सांगायचं नसल तर राहू द्या. अगं तसं कशा पायी म्हणतीयस मावशी? ह्यात न सांगण्यासारखं काय आहे वय ना? अक्षी खरं आहे बघा बा नाही. आता म्हाळसा देवीसनी, देवासनी, प्रधानजीसनी, लक्ष्मी देवीसनी हातापासून काय बाई बोलायचं असेल आणि जेवण करायचं असेल म्हणून छान समधी तयारी केली. माझ्या तर काय ध्यानात येईना झाले. रंग्या, राहू देत. मावशे, निघूयात का? वय चला. तू केव्हा आलीस? आत्ताच. आख्यान सुरू होण्यापूर्वी बानूने तिच्यासाठी मानाचे स्थान मागितले, परंतु आपण तिला न दिल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर दुःख मात्र दिसले मला. स्वाभाविक आहे, पण तिला असं धगधगतच ठेवायला हवं. त्याशिवाय ते सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी.
सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.